हॅलो. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. आपण पाहताय जिथे सचिन 11 प्रीमियर लीग सीझन 3चं सेमीफायनल लढत एका बाजूला आपण पाहिलं मुंबई इंडियन्स आणि त्यांच्या विरोधामध्ये लढत असताना जिथे चेन्नई सुपर किंग हा संघ पाहायला मिळतोय. पहिला बॅटर्स पहिली फलंदाजी करण्यासाठी चेन्नई सुपर किंगचे हे दोन आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आत दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळाले. जिथे गोलंदाजी ट्रॅकवर जर पाहिलं तर म्हणजेच मुंबई इंडियन्स संघाकडनं गोलंदाज बॉलर्स नेम राज, फर्स्ट बॉल साईनाथ, अभिषेक अभिषेक गोलंदाज. अगदीच पाहिलं तर शेवटच्या क्षणामध्ये म्हणजेच सेमीफायनलचा हा दुसरा थरार आपण या ठिकाणी मॅच पाहतोय. ग्राउंड क्रमांक 2 वरती पहिला बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. जिथे आपण पाहिलं वाईडिश लॉंग ऑफमध्ये फटका खेळलाय. चेंडू अडवण्याचा प्रयत्न राहिलाय परंतु तिथे आपण पाहिलं धावा मात्र कंप्लीट केल्या गेल्यात बॅटर्सनं 2. सहाही धावसंख्या धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. जिथे बॅटर्स आपण पाहिला पहिला क्रमांकाचा बॅटर्स बाद झालाय. खऱ्या अर्थाने आपण पाहिला विक्रम हा फलंदाज मात्र बाद झालाय. ज्या विक्रमच्या बॅटमधून पहिला हाफ शतक आपल्याला पुढचा बॉल हो मोठा फटका खेळला गेला. जिथे आपण पाहिलं डीप स्क्वेअर मिड विकेट क्षेत्रामध्ये फलंदाज सचिन 11 प्रीमियर लीग पर्व 3 जिथं आपण पाहतोय. अगदीच या ठिकाणी हा सेमीफायनलचा थरार दोन प्रतिस्पर्धी संघ एकमेकांच्या विरोधामध्ये इथे पाहायला मिळाला. प्रतिस्पर्धी संघ मग आय पी एलच्या फॉर्मॅटमध्ये पाहिलं मुंबई आणि चेन्नई म्हटल्यानंतर एक घमासान युद्ध नेहमीच पाहायला मिळतोय. तीच प्रात्यक्षित आज टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून चेन्नईच्या मेघना कॉलेजच्या मैदानावरती सचिन 11 प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. जिथे चेन्नई सुपर किंग आणि मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये ही मॅच पाहायला मिळतोय. जिथे षटक क्रमांक पहिलं पाहायला मिळतोय. गोलंदाज अभिषेक
हा गोलंदाज साईनाथ साईनाथ गोलंदाजी मार्कर आपल्याला पाहता येतो. षटक क्रमांक दुसऱ्या षटकाला सुरुवात होत असताना आपल्याला इथे पाहायला मिळालंय, जिथे 11 धावा एक फलंदाज बाद झालाय. विक्रम आणि निशांत जावलेकर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या विक्रमच्या बॅटमधून खऱ्या अर्थाने घणाघाती आपल्याला प्रहार होताना पाहायला मिळाली. एक चांगल्या दर्जाचे ज्याने खऱ्या अर्थाने फलंदाजी केली होती, ज्याच्या बॅटमधून आजच्या दिवसातील सचिन 11 प्रीमियर लीगच्या माध्यमातून पहिलं अपशतक आपल्याला पाहायला मिळालं. तोच खऱ्या अर्थाने आपण फलंदाज विक्रमला पाहतोय. त्याच्या साथीला पाहिलं तर निशांत जावळेकर आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आपण विचार केला तर साईनाथ पाहायला मिळतोय. ओ हो, काय फटका खेळला गेलाय. खऱ्या अर्थाने विक्रमादित्य ज्या पद्धतीने मागची मॅच खेळला होता, त्याच पद्धतीने चेंडूला अशी काही दिशा दिली ना की क्षेत्ररक्षक हातात फक्त हवा आणि स्कोर बोर्डवर लागल्यात 6 धावा. चांगल्या दर्जाचा खेळ खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त खेळी साकार करत असताना विक्रम आपल्याला इथे पाहायला मिळतो. 18 चेंडूवरती 1 बाद. आणखीन एक मोठा फटका खेळला गेलाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तिथे चेंडूचा पाठलाग करत असताना खऱ्या अर्थाने मैदानात टाळ्यांचा कडकडाट, कारण फलंदाजाने ठोकलेला इथे हा शानदार चौकार. जबरदस्त खेळ चाललाय आज. मात्र इथे चेन्नईच्या मैदानावरती चेन्नई सुपर किंग हा संघ खेळत असताना जबरदस्त खेळ चाललाय. आता मात्र गोलंदाज साईनाथ वरती इथे हल्ले व्हायला लागलेत. ते हल्ले रोखावे लागतील, परंतु ओहो, चेंडूला अशी काही दिशा दिली की क्षेत्ररक्षकाच्या हातात फक्त हवा आणि स्कोर गार्ड वरती झाल्यात धावा. 6 जमा झालं. अगदीच फटाक्यांची आपण जशी आतिषबाजी ना, तशी इथे मात्र फलंदाज विक्रमची फटक्यांची आतिषबाजी चालू झाले. पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्हचा फटका खेळला गेलाय. जशी मुंबईची मरीन ड्राईव्ह तसा मात्र या ठिकाणी हा खेळलेला आपण पाहिला तर मात्र कव्हर ड्राईव्हचा फटका राहिलाय. अप्रतिम खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. सेकंड सेमीफायनलचा हा थरार या दरम्यान आपण पाहत आहोत. अप्रतिम खेळ चाललाय. जबरदस्त खेळीचा या ठिकाणी हा नमुना पेश करत असताना फलंदाज आपण पाहिलं ना, तो म्हणजेच विक्रम याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. निशांत मात्र तेवढी चांगली साथ देतोय. 6 चेंडूचा आतापर्यंत सामना केला गेलाय पाहिलं तर विक्रमनं, आणि जिथे आपण पाहिलं तर 6 मध्ये वैयक्तिक 22 या धावसंख्येवरती खेळ करतोय. षटक क्रमांक इथे पहिलं संपलं, दुसरं संपलं, 2 षटकांचा खेळ संपला. जिथे आपण पाहिलं अभिषेकचं पहिलं षटक पाहायला मिळालं, तदनंतर साईनाथचं त्याचे षटक संपलंय. षटक क्रमांक तिसरं घेऊन येते गोलंदाज पुन्हा एकदा अभिषेक, ज्याने 10 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट मात्र प्राप्त केलं होतं. तोच गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर. ओ, इथे मात्र स्क्वेअर क्षेत्रामध्ये फटका खेळलाय. झेल हातामध्ये होतं. असं करून चालणार नाही गड्या. हा झेल नाही तर जवळजवळ तू मॅच सोडतोस की काय, हा प्रश्न निर्माण राहिलाय. मात्र प्रेक्षकांना ज्या पद्धतीने मॅच हवी आहे ना, त्याच पद्धतीचा सामना नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो. कारण चेन्नई आणि मुंबई म्हटल्यानंतर क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा समोरासमोर येतात तेव्हा मात्र एक वेगळी रंगत पाहायला मिळत असते, आणि ती रंगत आता मात्र इथे पाहायला मिळतोय. पुढचा बॉल. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला. क्षेत्ररक्षक आहे जिथे मिड ऑन क्षेत्रामध्ये चेंडूला उचलणार, फेकी करणार, तद्वर मात्र सिंगल धाव घेतली जाते. आपण पाहिलं 37 स्कोर पाहता पाहता 37 धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. एक फलंदाज मात्र बाद झाला. तिसरा षटक प्रगतीपथावर चालू असताना अभिषेकला आपण या ठिकाणी पाहतोय. अभिषेकला इथे पुन्हा एकदा करिश्मा करावा लागेल, एखादा ब्रेक थ्रू मिळवून द्यावा लागेल. परंतु खऱ्या अर्थाने पाहिलं ना, बॅटरचा विचार केला विक्रम आणि निशांत, ही मात्र जोडी जमली. तुझी माझी जोडी जमली आणि आता दोषात आले ती जोडी. ओ, ब्लॉकर पदा चेंडू अगदीच हलक्या हाताने त्याला मात्र सन्मान दिला गेलाय.
जिथे आपण पाहिलं सिली मिड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, सिंगल धाव मात्र प्राप्त केली जाते. आता मात्र या ठिकाणी थोडंसं थांबवण्याचा प्रयत्न कराय, या चेंडूची नित्यांत गरज आहे. साईनाथला अभिषेकला खऱ्या अर्थाने इथे आपली लाईनवरती कंट्रोल करत असताना पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये राहिलाय. पॉईंटचा क्षेत्ररक्षक अगदी चेंडूच्या दिशेने येत असताना मात्र चेंडू धरणी मातेला मात्र दान झालंय आणि तिथे मात्र या ठिकाणी सिंगल धाव कंप्लीट केली जाते. हजारो खऱ्या अर्थाने पाहिलं जवळजवळ 1400 ते 1500 किलोमीटरचा अंतर गाठून या ठिकाणी हे सर्व खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणजेच पाहिलं तर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील विविध ठिकाणातील आलेले खेळाडू आणि खऱ्या अर्थाने आपले मराठी हे कामगार कामानिमित्त खऱ्या अर्थाने जरी जन्मभूमी महाराष्ट्र असली तरी कर्मभूमी आज चेन्नई आहे. चेन्नईमध्ये कामानिमित्त आलेत, आपलं पोट भरतायत आणि हा क्रिकेटचा खेळ देखील चांगला दर्जा खेळताना पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थाने कामाला येत असताना इथे क्रिकेटवरती असलेलं प्रेम, मग क्रिकेट नुसतं खेळलं जात नाही, क्रिकेट खऱ्या अर्थाने क्रिकेटवरती प्रेम तर राहीलच, परंतु क्रिकेटमध्ये आपलं शरीर तंदुरुस्त राहतं. खऱ्या अर्थानं शिस्त काय असतं, खऱ्या अर्थानं डिसिप्लिन कशा पद्धतीने करायचे हे क्रिकेटच्या मधून बरंचसं आपल्याला पाहायला मिळत असतं आणि एक तणावमुक्त खेळ म्हणून खेळला जात आहे. तिथे 6 चेंडू फसला, फटका फसला, क्षेत्ररक्षक आहे. ओ हो 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 हो, हे प्रभू प्रेमानंद जगन्नाथम प्रेमानंद, क्या हुआ मोये मोये. खऱ्या अर्थाने आज झेल पकडणं गरजेचं होतं, मात्र झेल सुटला गेला. आतापर्यंत मुंबई इंडियन्सच्या माध्यमातून पाहिलं ना तर 2 सेट सुटले गेले, एक स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आणि दुसरं आपण पाहिला व्हाईट इस्ट लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. हे झेल पकडणं गरजेचं होतं. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं ना, झेल पकडा आणि पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा हा खेळ. मात्र इथे लगातार पाहिलं तर 2 चेंडूवरती 2 फलंदाज बाद होता त्यांना जीवनदान लाईफ लाईन मिळाले आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी त्याच लाईफ लाईनचा जीवनदानचा फायदा उठवताना 3 षटकाचा आतापर्यंत आपण खेळ पाहिला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 41 ही धावसंख्या धावपाळकाची पाहायला मिळते. लॉस ऑफ 1 विकेट, 3 ओव्हर एंड. चेन्नई सुपर किंग स्कोर 4th वर प्रोग्रेस. 4थ्या षटकासाठी गोलंदाज सज्ज राहिलाय. राईट आर्म ओव्हर द विकेट न चांगला पटका खेळण्याचा प्रयत्न राहिला. क्षेत्ररक्षक आहे जिथे चेंडूला अडवणार, तद्वार सिंगल तर पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र या ठिकाणी दिसत नाहीत. चांगला क्षेत्ररक्षण, चांगल्या दर्जाचा थ्रो मध्ये पाहायला मिळालाय. सीएसके म्हटल्यानंतर चेन्नई म्हटल्यानंतर खऱ्या अर्थाने क्रिकेटवरचे नित्यांत प्रेम करणारे हे बरेचसे खेळाडू पाहायला मिळतात. अगदीच पाहिले तर मग रविचंद्र अश्विन असेल, दिनेश कार्तिक असेल, मुरली विजय असेल, खऱ्या अर्थाने वॉशिंग्टन सुंदर आणि खऱ्या अर्थाने पाहिलं तर श्रीकांत यांनी भारतीय संघासाठी बरंचसं योगदान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दिलेलं पाहायला मिळालं. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर, जिथे खऱ्या अर्थाने विक्रम अगदी विक्रमादित्य खेळी करतोय, काय खेळ करतोय पहा. व्ही फॉर विक्ट्री, व्ही फॉर विक्रम. आणि इथे मात्र विक्रमाचाच आज झंझावत खेळ पाहायला मिळतोय. 9 चेंडू 30 धाब्यांची आत्तापर्यंत बहरदार खेळी या ठिकाणी पाहायला मिळाले. गोलंदाजी ट्रॅकवर पाहिलं मंगेश आलाय, मंगेशवरती हल्ले झालेत. मंगेशला कमबॅक करावा लागेल. अगदी लोअर फुलटॉसमध्ये चेंडू होता, हलक्या हाताने आपण पाहिलं, जिथे स्क्वेअर लेग डीप क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल केले, चेंडूला अडवलं, सिंगल धाव. म्हणजेच खऱ्या अर्थाने आपण या फलंदाजाचं दोन्ही बॅटर्सचं कौतुक करू शकतो. कारण की असं आहे की एखादा चेंडूवरती मोठे षटकार खेचले जातात, चौकार खेचले जातात, पण तेवढाच एखादा चांगला चेंडू आला तर त्याला चांगला सन्मान दिला जातोय. हा सर क्रिकेटचा खेळ मित्रांनो आपल्याला नेहमीच चांगला पाहायला मिळत असतो. पुढचा बॉल, हो इथे काय फटका सजवलाय, चेंडू हवेमध्ये राहिलाय आणि क्षेत्ररक्षक तिथे आपण पाहिलं, ज्या क्षेत्ररक्षक साईनाथ त्याने मात्र पकडलाय झेल, संपवलाय बॅटर्स निशांत जावलेकरचा खेळ. खऱ्या अर्थाने पाहिलं तर मग इथे एक मोठा धक्का संघाला मिळालाय. मग जिथे खऱ्या अर्थाने महत्त्वाची विकेट, कारण ते महत्त्वाची भागीदारी ठरत असताना त्या भागीदारीला कुठेतरी तरी सुरुंग देण्याचं काम गोलंदाजाने केलं आणि तेवढंच त्याला साथ मात्र दिले. ती म्हणजेच खऱ्या अर्थाने साईनाथनं एक चांगलं क्षेत्ररक्षण केलं. एक ब्रेक थ्रूची महत्त्वाची इथे गरज होती आणि तो ब्रेक थ्रू अतिशय महत्त्वाचा ठरलाय. टर्निंग पॉईंट ठरू शकतो, कारण कोंडी फोडली गेली. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटनं
ओ अतिशय यॉर्कर पद्धत चेंडू, भन्नाट वेग, तेवढा चांगला चेंडूचा खेळून काढलेला या ठिकाणी बॅटर्सने पाहायला मिळतं. एसपी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अगदीच पाहिलं तर डोक्यावरती कॅप रेड कलरचा, म्हणजे धोका समोरच्या प्रतिस्पर्धी संघाला आहे का? जर्सी नंबर 1 पुन्हा एकदा गोलची ट्रॅकवर गोलंदाज सज्ज राहिलाय. कमी गतीचा चेंडू, नो लुक स्टाईलने फटका खेळलाय, फटका फसलाय, पण झेल होणार का? खऱ्या अर्थाने हा झेल देखील इथे सुटलेला पाहायला मिळतोय. आतापर्यंत तिसरा झेल इथे संपलेला आपल्याला सुटलेला आपल्याला पाहायला मिळालाय. तिसरा झेल आतापर्यंत सुटला जातोय. सातत्याने चुका आणि चुकाच पाहायला मिळतात. पण रस्त्याने चालत असताना आपल्याला जर मोठे टेकड्या का डोंगर दिसतात, परंतु रस्त्याने चालत असताना जेव्हा आपल्याला लहान दगड दिसत नाही, जेव्हा पायाला ठेच लागते ना, तेव्हा आपल्याला समजतं की ह्या छोट्या चुका किती मोठ्या असतात. मग त्या छोट्या छोट्या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. त्या छोट्या छोट्या चुकांपासून तुम्हाला काहीच शिकावं लागेल. जर छोट्या चुका केलात तर इथे तुमचा पराभव मोठा होऊ शकतोय. म्हणून तुम्हाला नक्कीच नेहमी क्रिकेटमध्ये म्हणत असतो की ह्या चुका, छोट्या छोट्या चुकांवरती तुम्हाला दुर्लक्ष करून चालणार नाही. आहा, बॅकफुटला जाऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. एक टप्पानेसी चेंडू लॉंग लेग क्षेत्राच्या बाहेर येत आहेत. धावा 4. 54 धावा. इथे धावपळकावधी 2 फलंदाज मात्र बाद झाले, सागर आणि विक्रम. आता मात्र ही जोडी जमायला सुरुवात झाली. 54 धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल साईनाथ गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज राहिलाय. 5वं षटक. चांगला चेंडू राहिला. इथे एक थर्डमॅन क्षेत्रामध्ये सिंगल तर धाव घेतली जाते. तर मात्र थोडं शांत संयमी खेळ विक्रमची पाहायला मिळतोय, जिथे कोणताही गडबड घोटाळा करत नसताना, कोणताही गोंधळ न करताना अगदीच विचारपूर्वक खेळ करतोय की कशा पद्धतीने खेळायचं. प्रत्येक चेंडूवरती लक्षपूर्वक लक्ष केंद्रित केलंय. कोणत्या चेंडूला कोणत्या दिशेला मारायचं, कोणता क्षेत्र कोणत्या दिशेला राहिलाय. मात्र सेनापती गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला साईनाथ पाहायला मिळत आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. खऱ्या अर्थाने पाहिलं तर गोलंदाजाच्या चेंडूला फलंदाज भन्नाट उत्तर, थेट षटकार. जिथे आपण पाहिलं गोलंदाजाच्या चेंडूला फलंदाजाचं भन्नाट उत्तर मिळालंय, तो म्हणजे थेट षटकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर साईनाथ. आणखीन एक मोठा तडाखा लगावला जात आहे. बॅक टू बॅक. इथे मात्र आपण पाहिलं ना तर हा चेंडू जातोय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता काय फटका खेळलाय. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये जबरदस्त, परंतु जिथे झेल मात्र सुटला गेलाय. या चुका सातत्याने टाळाव्या लागतील. आता मात्र धावपळकावरती नजर टाकली तर धावा आपल्याला धावपळकावरती पाहायला मिळत आहे, जिथे आपण पाहिलं 67. 5वं षटक मार्गस्थ असताना 5 ओव्हर्स प्रोग्रेस 67, लॉस ऑफ 2 विकेट्स एसके टीम. नेक्स्ट बॉल. षटकार चौकार षटकार षटकार. इथे मात्र कमबॅक केलंय या चेंडूवरती, तरी देखील एक धाव मात्र रोखू शकत नाही. एक धाव कंप्लीट केली जाते. 68 स्कोर. धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल जोरदार असं अपील केला जातोय. आत्मविश्वास जास्त या जेलवरती पाहायला मिळेल. अगदीच या ठिकाणी हा चेंडू मात्र डॉट पाहायला मिळतोय. धावा मात्र इथे थांबवल्या गेल्यात. 6वं षटक आपण पाहिलं तर 5वं षटक मात्र या ठिकाणी संपलं गेले. 5 षटकांची समाप्ती झाली. 68 धावसंख्या इथे पाहायला मिळाले. धावांचा आता मात्र मोठा उच्चांक पाहायला मिळेल की आजच्या दिवसामध्ये जर पाहिले आपण ना
तर खऱ्या अर्थाने 91 धावांचा या ठिकाणी हायेस्ट स्कोर सचिन एलिया प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहायला मिळालं. खऱ्या अर्थाने स्पर्धा आपण पाहतोय ना लाईव्ह स्पोर्टच्या माध्यमातून एक चांगली क्लिअरिटी इथे आपल्याला पाहायला मिळतोय. आणि खऱ्या अर्थाने कॅमेरामॅनचं, खऱ्या अर्थाने ऑफिशियल आपण पाहिलं तर टेक्निशियल असे स्कोरर या ठिकाणी उपलब्ध राहिलेत. ऑफिशियल पंच आहेत. पुढचा बॉल, पहिला चेंडू 7व्या षटकामधील जोरदार अपील, बॅटचा एज लागलाय. आणि खऱ्या अर्थाने जो अडथळा मुंबई इंडियन संघासाठी ठरत होता ना, म्हणजेच आपण पाहिला विक्रम, या विक्रमला मात्र आता शांत केलंय. जो वादळी खेळ साकारत असताना त्या वादळाला मात्र या ठिकाणी गोलंदाजानं शांत ठेवल्या गेल्या. मंगेश वैयक्तिक दुसरं षटक हाताळत असताना धावपळक पाहिलं, जिथे 68 धावसंख्या, 68 धावा, 3 फलंदाज बाद झालेत. 6 ओव्हर प्रोग्रेस, 6वं षटक मार्गस्थ असताना इथे मात्र गोलंदाजाने उत्तर दिलंय. त्या उत्तराचं प्रश्न देखील सोडवलं गेलं यष्टिरक्षकानं, कारण अवघड झेल होता आणि महत्वाचा झेल होता विक्रमचा, आणि त्या विक्रमच्या खेळीचा मात्र अंत केला गेला. मंगेश पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू, जिथे ऑन ड्राईव्हचा फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहे, सिंगल मिळणार, सिंगलच्या व्यतिरिक्त जास्त काही मिळणार नाही. धावा इथे मोठे धावसळ होत असताना मात्र थोडं का होईना मंगेश तिथे धावसंख्येला रोखण्याचा प्रयत्न करतोय. जिथे एक चांगला मोठा अडथळा दूर खेळण्याचा प्रयत्न यशस्वी राहिलाय मंगेश या गोलंदाजाचा. पुन्हा एकदा गोलंदाज आपण पाहिलं गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत आहे. 69, लॉस ऑफ 3 विकेट. ओ हो, काय या ठिकाणी पहा चपराक वडलंय, परंतु तिथे झेल देखील पकडला गेला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकताय. पहा, अगदीच आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता तो, मात्र आपण पाहिला मिड लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खेळत असताना मात्र झेल पकडला गेला आणि महत्वाचा गडी आता मात्र बाद झालाय. खऱ्या अर्थाने धावसंख्या मोठे होत असताना ते मंगेश नावाचा गोलंदाज आला आणि त्यांनी मात्र खऱ्या अर्थाने या फलंदाजांना आता घातलाय, तो म्हणजेच आला. धावा रोखण्याचा प्रयत्न राहिलाय. आतापर्यंत 4 बॅटर्स बाद झालेत CSK या संघाचं. एक घमासान युद्ध नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने चेन्नईच्या मेघना कॉलेजच्या मैदानावरती जबरदस्त असं मैदान, आणि काय आयोजन, नियोजन, डिसिप्लिन, शिस्त, वेळेच्या आधीच सामने इथे संपतायत. 8-8 षटकाचे हे प्रत्येक सामना आपल्या ठिकाणी मैदानामध्ये पाहायला मिळतोय. अगदीच या चेंडूवरती आपण पाहिलं गोलंदाजांनी थोडीशी गती काढून घेतली. गुडलाईन स्पोर्टला चाकण्याचा प्रयत्न राहिला, यशस्वी राहिलाय. बॅट पासून चेंडूला दूर ठेवण्याचा प्रयत्न राहिला, जिथे डॉट चेंडू आलाय. पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज राहिलाय. आपण पाहिलं 69 ही धावसंख्या, 6वं षटक मार्गस्थ आहे. पुढचा बॉल, आहा, इथे मात्र थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडूने दिशा बदलली. टप्पा पडल्यानंतर ते सिंगल धाव मिळाले. सत्तर धावांचं आतापर्यंत लक्ष राहिलंय. अजूनही पाहिलं तर 13 चेंडू शिल्लक राहिलेत, म्हणजेच 2 षटक आणि 1 चेंडू अजूनही बाकी राहिलाय. ब्लॉक हॉल पदा चेंडू होता, इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू शोधून काढलाय. सिंगल तर आले. दुसरे धावेचा प्रयत्न, चित्याची चपलाय, हरणाचा वेग, धावा कंप्लीट 2. 72 धावा धावपळकडे पाहायला मिळाल्यात. आज मात्र धावांची लईलूट होताना चेन्नई संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. चेन्नई म्हटल्यानंतर तमिळनाडू राज्य आणि तमिळनाडू म्हटल्यानंतर चेन्नई, आणि क्रिकेटवरती आपण पाहिलं ना नेहमीच अधिराज्य गाजवलंय. मग महेंद्रसिंग धोनी याच्या नेतृत्वाखाली IPL मध्ये 4 विजेतेपद पटकावले त्या संघानं. खऱ्या अर्थाने चॅम्पियन ठरलाय. आणि त्याच नावाचा हा संघ आज सचिन इलेव्हन प्रीमियर लीग टेनिस बॉल प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु मुंबई इंडियन्स देखील नावाची एक वेगळी छाप आहे, ज्याच्या नावावर देखील 5 IPLचे अगदीच कप राहिलेत.
हो, चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला जिथे हो लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक सिंगल तर धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेला पलटले गेले, दुसरी धाव कंप्लीट केली जाते. सिंगल करणार, दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेके केले, इथे मात्र कशाला तो केला आगाऊपणा, धावता धावता धावचित्त झाला फलंदाज मैदानाच्या बाहेर. पुढचा बॉल, डस्टी डाऊन मारण्याचा प्रयत्न राहिला मिड ऑन क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडूला अडवलंय, तद्वर मात्र इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न राहिला आहे आणि फलंदाज मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा एक फलंदाज धावचित्त्या स्वरूपामध्ये बाद होतोय. धावसंख्येला थांबवण्याचा प्रयत्न राहिला 76 या धावसंख्येवरती. आपण पाहिला तर 5वा विकेट, 5 विकेट, 7th ओव्हर प्रोग्रेस CSK टीम. थोडा स्कोर 76. चला स्पीडअप करायचं आहे. जर वरुण राजा आला, पाऊस वाट पाहतोय तिकडनं, आपल्याला फायनल चांगल्या अगदी रंगात आणि ढंगात खेळायचे आहे. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बालकृष्ण. पुढचा बॉल, लॉफ्टेड फटका खेळला गेलाय. मनगटाचा ताकदीचा वापर, मनगटाचा वापर, टायमिंग नाही झाला प्रॉपर, तिथे पकडला गेलाय झेल. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकताय. ऍक्शन रिप्ले आपण पहा, जिथे जबरदस्त क्षणचित्रे टिपली जातात. LI लाईव्ह स्पोर्टच्या माध्यमातून एक चांगली क्लिअरिटी, ऑफिशियल टेक्निशियल Richard, your technical team from Score, LI लाईव्ह स्पोर्ट्स याच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतोय. आज मात्र जवळजवळ 1400 किलोमीटर्स युअर ट्रॅव्हलिंग महाराष्ट्र फ्रॉम मुंबई टू रायगड. हो, चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. तो म्हणजेच पूजनच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळते. 7वं षटक जबरदस्त हाताळत असताना दोन मोठे खऱ्या अर्थाने स्वरूपात झटके दिलेत. अगदीच घुसून खेळण्याचा प्रयत्न, नटराज टाईप फटका खेळण्याचा प्रयत्न राहिलाय, जिथे आपण पाहिलं डीप फाईंड क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, चेंडू अडवला, तद्वर मात्र बॅटर्सने इथे धावा कंप्लीट केल्या आहेत. सातवं षटक आपण पाहतोय, जिथे 7 षटकांचा हा खेळ
संपला गेला. 7 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल स्कोअर पाहिला 18 80 80 धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळते. 10ची सरासरी जास्त आपण पाहतोय. शेवटचा अंतिम हाणामारीचा निर्णायक षटक आहे. स्लॉगर म्हटल्यानंतर हाणामारी. पहिला चेंडू अगदी ऑफस्टम्पच्या बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये. पहिलाचे धाव पूर्ण केले. दुसरे धावेचा प्रयत्न. काय इथे पहा, अगदीच महेंद्रसिंग धोनींची आठवण झाली त्याच पद्धतीने या ठिकाणी धावचीच्या स्वरूपामध्ये बाद केलं गेलंय. जबरदस्त यष्टीरक्षण. जर यष्टीरक्षण आवडलं असलं तर जोरदार मित्रांनो टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण अतिशय चपळतेने चेंडू आपण पाहिला अगदीच हातामध्ये घेतला आणि न बघता खऱ्या अर्थाने एष्टीवरती उडवला गेला आणि तिथे धावच्या स्वरूपामध्ये फलंदाज मात्र बाद होताना आपल्याला पाहायला मिळालाय. धक्का मात्र मिळालाय 7व्या क्रमांकाचा. 8व्या षटक मार्गस्थ आहे. अगदीच पाहिलं तर किसन मांडवकर गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकताय जिथे पहा काय चेंडू उचलला क्षेत्ररक्षकाने. पहा जिथे शॉर्ट स्क्वेअरमध्ये फेकी केली आणि तिथे पहा यष्टीरक्षकाने कशा पद्धतीने हा 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 जबरदस्त. हा नुसता खऱ्या खेळ क्रिकेटचा नाही राहिला तर त्याच्यासाठी सातत्याने तुम्हाला सराव करावा लागतो. फिटनेस महत्त्वाचा आहे. तुमच्या खऱ्या अर्थाने क्रिकेट हा वय पाहत नाही. नो एज, ओनली फिटनेस अँड क्रिकेट बेस्ट. हे सर्व तुम्हाला करावं लागेल तर तुम्ही चांगला क्रिकेटर बनू शकता. तुमच्या संघासाठी तुम्ही 100% योगदान देऊ शकताय आणि तेच योगदान देत असताना यष्टीरक्षकाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं आहे. जबरदस्त या ठिकाणी यूट्यूब वाहिनी पाहायला मिळते. LI लाईव्ह स्पोर्ट्सच्या माध्यमातून LI याच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतोय. ओहो हो, अगदीच लेगकट पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला आणि त्याला सन्मान देखील दिला गेले. सिली मिड विकेट क्षेत्रामध्ये सिंगल धाव मात्र रोखू शकत नाही. सिंगल धाव कंप्लीट गेली. 82 धावसंख्या धावपळकावरती. अजूनही बरेचसे काही चेंडू शिल्लक राहिलेत. आता जर पाहायला गेलं तर आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झाला आहे. त्या 2 चेंडूवरती आता 2 धावा खर्च राहिल्यात. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड. हो हो हो, अगदीच पहा चेंडू अगदी पुलर लेनचा चेंडू पडला. चेंडूचा टप्पा पण चेंडू खाली राहिला. जर फलंदाजाने एकदा कदाचित थोडासा फुटवर्कचा वापर केला असताना अगदी इनबॅट चेंडू मिळाला असता मग चेंडू सीमारेषेच्या बाहेर देखील जाताना आपल्याला पाहायला मिळाला असता. मात्र त्याचा वापर करता आला नाही फलंदाजाला. पुढचा बॉल हो बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे प्रोटेक्शन केलं गेलंय. धावा रोखण्याचा प्रयत्न राहिला आणि मात्र या ठिकाणी पहा धावचीच्या स्वरूपात आणखी एक बॅटर बाद मात्र होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. धक्का क्रमांक इथे मिळालाय 8वा. 8वा लागेल की आपल्याकडनं चुका कोणत्या होतात या चुका दुरुस्त कराव्याच लागतील. जरी देखील तुम्ही 82 धावापर्यंत मजल मारली ना तरी देखील तुमच्या फलंदाज जर पाहिले ना जास्तीत जास्त धावचीच्या स्वरूपात 4 फलंदाज आतापर्यंत बाद होताना आपल्याला पाहायला मिळालेत. म्हणजे ह्या तुमचा खऱ्या अर्थानं असलेला कॉम्बिनेशन खूप महत्त्वाचा आहे. जरी तुमच्या बॅटमधून मोठी फटके येत असले ना जेव्हा तुम्ही सिंगल डबल धावा घेताना तेव्हा 2 बॅटर्समध्ये कॉम्बिनेशन असणं संवाद साधणं महत्त्वाचं आहे आणि ते संवाद मात्र व्यवस्थित न होत असताना आतापर्यंत त्यांचे 4 फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होताना आपल्याला पाहायला मिळालेत. शेवटचे 2 बॉल चेंडू शिल्लक राहिलेत. 83 स्कोर, 9 विकेट. 2 बॉल रिमेनिंग या ठिकाणी बाकी राहिलेत. नेक्स्ट बॉल. हो हो, राज मावले आले तिथे. अगदीच पायामध्ये बुंध्यात चेंडू टाकण्याचा प्रयत्न ब्रह्मास्त्र वापरला होता. 4 मुंड्या चित्त केलंय कारण या चेंडूवरती धावा मात्र कोणती नाही आलेत. पुढचा बॉल. शेवटचा निर्णायक चेंडू. आहा, आणखीन एक डॉट चेंडू. अगदी सबमरीन चेंडू म्हणू शकतो कारण चेंडूचा टप्पा पडला चेंडू खाली राहिलाय. परंतु शेवटच्या चेंडूवरती देखील या ठिकाणी धावच्या सुरुवामध्ये विकेट प्राप्त केली गेली. आतापर्यंत 9 हादरे मिळालेत. 83 धावा धावपळकावरती. 8 षटकांचा खेळ संपला. पूर्वार्ध मात्र संपला. कुठे जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. आपण स्पर्धा पाहतोय LI लाईव्ह स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळतोय. घर बसल्या जे प्रेक्षक वर्ग स्पर्धा पाहत आहेत, ज्याने कोणी या चॅनलला लाईक
सबस्क्राईब केलं नसेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपला चॅनल जास्तीत जास्त शेअर करा. खऱ्या अर्थाने जिथे आपण पाहिलं पूर्वार्ध संपला 83 धावपळामध्ये पाहायला मिळाला CSK संघाच्या स्कोर कार्डवरती. परंतु नाण्याची एक बाजू पाहिली, नाण्याची दुसरी बाजू पाहायची आहे. ज्या नाण्याच्या दुसऱ्या बाजूला काय घडणार, काय बिघडणार, 84 धावांचं प्रत्युत्तरला उत्तर MI मुंबई इंडियन्स कशा पद्धतीने देणार हे मात्र काही क्षणामध्ये देणार आहोत. परंतु थोडासा घेऊया ब्रेक. असा गेलो आणि असा आलो. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. उत्तराला सुरुवात होते. आघाडी जोडी मुंबई इंडियन्सच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. गोलंदाज हॉसी पाहायला मिळत आहेत. डावखोरे फलंदाज. परंतु पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी आक्रमण चढवलं गेलंय. जबरदस्त टोळे संघ फटकेबाजीला सुरुवात झाली. चेंडूला आकाश दाखवले फलंदाजानं. किती लांब पाहायला मिळतंय षटकार. जबरदस्त फटका खेळलाय. चुकीची दुरुस्ती चौकार खेचला गेलाय फलंदाजानं. जिथे फलंदाज आपण पाहिला प्रतीक आणि अभिषेक हे बॅटर्स मैदानामध्ये ठोसच्या ठोसा ज्या पद्धतीने पाहिलं. आणखीन एक स्वीप फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. परंतु तिथे मात्र चेंडू मात्र संबरण पाहायला खेळ पटेल अगदीच स्पर्श करत येणार चेंडू पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने चेन्नईचा प्रसिद्ध इडली डोसाना तसा मात्र मोठा ठोसा पाहायला मिळतोय. अगदीच या ठिकाणी जोरदार अपील केला जातोय. पंचांवरती या ठिकाणी अगदीच दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु पंचांवरती कोणताही दबाव मात्र पाहायला मिळत नाही. आणि क्रिकेटमध्ये हे निश्चित अपील करणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही अपील करणार तेव्हाच फलंदाज
पंच पास देऊ शकते, परंतु इथे बॅट बॉलचा कोणता संपर्क नव्हता. जिथे एक चांगला आत्मविश्वास होता, परंतु तो आत्मविश्वास इथे आपण पाहिला ना, उत्साह जास्त ना आत्मविश्वास कमी पाहायला मिळालाय. डॉट चेंडू आलाय. पुढचा बॉल ओझेचा. हो हो, लोअर फुटास्पद चेंडू या ठिकाणी पहा अगदीच बुचकाला टाकलाय. डॉट चेंडू जरी सुरुवात चौकाराने केली असली तरी मात्र लगातारचे हे 2-3 चेंडू मात्र डॉट निर्धाव फेकल्यात उजवीनं. प्रतीक पाटील ऑन द स्ट्राईक. हो हो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अगदीच लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. सिंगल धाव, दुसरे धावेचा प्रयत्न. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. 6 धावा आपण पाहिल्या आतापर्यंत. 5 चेंडूचा खेळ राहिलाय. जिथे पॉवर प्लेचं P1चं पहिलं षटक मार्गस्थ आहे उजीच्या माध्यमातून. हा 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 हा. इथे मात्र कॉट द बिहाइंड. जबरदस्त यष्टी रक्षण, जबरदस्त गोलंदाजी, काटेकी टक्कर MICSK यांच्या दरम्यान. पहिला विकेट. पहिला विकेट या ठिकाणी पाहायला मिळालाय. फलंदाज बास झालाय. आता मात्र मुंबई संघाचा सरसेनापती कर्णधार साईनाथ मैदानाच्या आतमध्ये रायगड जिल्हा महाराष्ट्रामध्ये रायगड जिल्हा श्रीवर्धन विभागातील खेळाडू. खऱ्या अर्थाने ज्याने काल आमचं अगदी दिमागामध्ये स्वागत केलं, स्टेशनला घ्यायला आलं, चांगल्या पद्धतीने पाहुणचार केला आणि तोच फलंदाज खेळाडू मैदानाच्या आतमध्ये साईनाथ आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघाचा सरसेनापती आहे. धावसंख्येवरती नजर टाकला तर 6 धावा, 1 फलंदाज बाद. पहिलं पॉवर प्लेचं P1चं षटक संपलं. दुसऱ्या P1च्या षटकाला सुरुवात होत असताना गोलंदाजी ट्रॅकवर जर पाहिलं, गोलंदाजी ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. निखिल हुमने हा गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. धक्क्यावर धक्के पाहायला मिळाले. आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता. पहा जिथे गोलंदाजांना निखिलनं चेंडू हाताळला गेला आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला. कव्हर क्षेत्रामध्ये खेळत असताना फटका चेंडू बॅटचा व्यवस्थित मेल नाही झाला. अतिशय उंच चेंडू हवेत आकाशात झेप घेतली. तिथे सेलिब्रेशन पहा राजमौलीच्या माध्यमातून. झेल पकडल्यानंतर खऱ्या अर्थाने आज राजने सर्वांना आकर्षित केलेत की त्याची असलेली हेअरस्टाईल. हो हो, क्या बात है माऊली. धक्का क्रमांक दुसरा मिळालाय. जबरदस्त खेळ चाललाय. खऱ्या अर्थाने CSKचा दबदबा आज घरच्या मैदानावरती खेळत असताना मेघना कॉलेजच्या मैदानावरती चेन्नई शहरामध्ये तमिळनाडूमध्ये ही प्रीमियर लीगचं आयोजन खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील या बऱ्याचशा जिल्ह्यातून आलेले खेळाडू, रायगड, रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर या विभागातून, मुंबईतून आलेले हे खऱ्या अर्थाने कर्मचारी वर्ग आपलं या ठिकाणी पोट भरण्यासाठी आलेत. परंतु आज एकत्र येऊन या ठिकाणी महाराष्ट्राच्या माध्यमातून चेन्नईसारख्या शहरामध्ये प्रीमियर लीगचं आयोजन करतायत आणि त्या स्पर्धेचा घटक बनवण्याचा खऱ्या अर्थाने आम्हाला ज्याने चांगलं योगदान दिलंय असे आमचे सर्व हे आयोजक, विशेष करून मग सचिन सर असतील, तदनंतर पृथ्वीराज सर, कुमार सर यांच्या माध्यमातून आणि सर्व हे सहकारी यांच्या माध्यमातून आज खऱ्या अर्थाने समालोचन करण्याची जी संधी मिळाली. असं स्वप्नात देखील पाहिलं नव्हतं की चेन्नईसारख्या शहरामध्ये जाऊन समालोचन करायला मिळेल आणि खऱ्या अर्थाने जे समालोचन करण्याची संधी माझे सहकारी मित्र समालोचक हरिभक्त पारायण, थोर कीर्तनकार हरीश दिगीकर यांच्या माध्यमातून मला मिळाली गेली. डावखोरा बॅटर्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय साईनाथ. हो, इथे मात्र साईनाथचा त्रिफळा उद्ध्वस्त केला गेलाय. अगदीच पाहिलं ना, गोलंदाजाच्या चेंडूला खऱ्या अर्थाने भन्नाट उत्तर देत असताना मात्र गोलंदाजाने इथे दांडी गुल केली गेली. साईनाथ मोरक्या सरसेनापती बाद होऊन मैदानाच्या बाहेर.
निखिलचं सेलिब्रेशन. अरे सेलिब्रेशन तो बनता आहे बाय, काय सेलिब्रेशन साजरं केलं तिथे. धक्के मात्र पाहिले 3, 7 वर 3. अगदी एक दयनीय अवस्था या ठिकाणी पाहायला मिळतोय. मात्र यातून देखील आपण कमबॅक करू शकता ती क्षमता आहे मुंबई इंडियन्स संघाकडे. हलक्या हाताने पहा, पुश करो और खुश रहो. शॉर्ट स्क्वेअरले क्षेत्रामध्ये जिथे मात्र कोणतेही धाव घेतले जात नाही. पुढचा चेंडू निखिल राईट मोर द विकेटनं पॉईंट क्षेत्रामध्ये जिथे दिशा दिली बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये सिंगल धाव घेतली जाते. आता सिंगल डबलने काम नाही चालणार, कारण मोठ्या धावसंख्येचा पल्ला गाठायचा आहे. जिथे आतापर्यंत पाहिला 1 1.5 असा खेळ आपण पाहतोय, जिथे 8 धावा 3 फलंदाज बाद झालेत. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकातील P1चा हा दुसरा षटक. पुढचा बॉल निखिल याचा. हा हा काय गोलंदाजी पहा, जिथे बॅटर्स आपण पाहिलं बोसा हा बॅट्समन आहे, खऱ्या अर्थाने त्याला देखील मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं गेलंय. धावसंख्या जर पाहिली तर मग तिथे 8 धावा पाहायला मिळत आहेत. भलं मोठं लक्ष तिथे मात्र या CSKनं आज MI संघाला घाम फोडलाय. खऱ्या अर्थाने घाम फोडला जातोय. जेव्हा तुम्ही या ठिकाणी मैदानामध्ये खेळत असताना घाम गाळाल ना, तेव्हा नक्कीच समोरच्या प्रतिस्पर्धी संघाला घाम फोडू शकताय. परंतु जर आपल्याला इथे MIला जिंकायचं असेल तर मात्र चांगला खेळ, चांगली फलंदाजी इथे करावी लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज उजे आलाय वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी. संघाचं पाहिलं तर मग तिसरं हे षटक. पुढचा बॉल लेफ्ट हँड ओव्हर द विकेटने गोलंदाजी करत असताना या ठिकाणी पहा कॉटन बॉलचा प्रयत्न यशस्वी राहिलाय. आज मात्र अक्षरशः नांगे मोडले, नांगे कात टाकायला लावलंय मुंबई इंडियन्स संघाला. 8 वरती फलंदाज 4 बाद. धावा बनवायच्या आहेत, धावा बनत नाहीत. इथे खऱ्या अर्थाने पाहिलं तर या धावा जमा कराव्याच लागणार आहेत. चार फलंदाज बाद झालेत. 6व्या क्रमांकासाठी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उजी. आज मात्र हवाप्रमाणे तिथे गोलंदाजी करतोय. जबरदस्त गोलंदाजीचा नमुना पेश करत असताना उजी. पुढचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, जिथे आपण पाहिलं रणेश बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय 6व्या क्रमांकाचा. पुढचा बॉल उजीचा. डावखुरा गोलंदाज आहे, सन्मान देण्याचा प्रयत्न राहिला. टप्पा पडल्यानंतर हातभार चेंडूने वळण घेतलं. अगदीच स्टंपच्या वडून चेंडू जात असताना एक चांगला लेग ब्रेकचा वापर केला गेला या गोलंदाजानं, जिथे मात्र डॉट चेंडूचे सांगता राहिले. अगदीच जर्सी नंबर 10 पाहिली मग आपल्याला आठवण होते ती सर्वप्रथम सचिन रमेश तेंडुलकर सरांची. अगदीच पहा इथे गिरके घेऊन खेळण्याचा प्रयत्न, ऑफ स्टंपच्या बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. मात्र उजीची आज कमाल आणि धमाल गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतोय. आणखीन एक चेंडू डॉट आलाय. 8 धावा, फलंदाज बाद झाले 4. पुन्हा एकदा तिसऱ्या षटकाला पुढचा बॉल. फटका पडला, चेंडू हवेत. राजमाऊली नाही, आता मात्र झेलपर्यंत पोहोचू शकत नाहीत. एक मजबूत ध्येयष्टीचा फलंदाज पाहिला ना, जिथे आपल्याला बोचा पाहायला मिळत आहेत. बोचा खऱ्या अर्थाने त्या नावाप्रमाणे मोठा फटके खेळतील का, खेळण्याचा प्रयत्न इथे होत असताना मात्र लेग स्टंप सोडून जाणारा
इथे चेंडू पाहायला मिळाला. पंचांचा मात्र निर्णय आला की हा चेंडू वाईड आहे. स्क्वेअर चेंडू अवांतर चेंडू पाहायला मिळालाय. 10 धावा धावपळकावरती पाहायला मिळाल्यात. जबरदस्त या ठिकाणी कमबॅक केलाय. जरी मोठी धावसंख्या असली तरी देखील ती धावसंख्या अति आत्मविश्वास न खऱ्या अर्थाने खेळ करता एक व्यवस्थितरित्या या ठिकाणी टीमचं स्पिरिट, एक टीमची खऱ्या अर्थाने एकाग्रता पाहायला मिळतोय. हीच खऱ्या अर्थानं टीमचं खऱ्या अर्थानं मेहनत आपल्याला पाहायला मिळते. कारण प्रत्येकाने 100% देणे गरजेचं आहे. आता इथे पहा 4 फलंदाज बाद झालेत. 11 धावा धावपळकावरती 3 षटकांचा खेळ संपलाय. चौथं षटक. गोलंदाज बालकृष्ण गोलंदाज. ओ काय फटका खेळला इथे बोजाने आणि 5वा हादरा मिळालाय. असं वाटत होतं बोजा काहीतरी आपल्या संघाचा बोजा उतरवेल, परंतु तो बोजा न उतरता फलंदाज मात्र बाद होऊन मैदानाच्या बाहेर. धक्का क्रमांक 5वा मिळालाय. 11 या धावसंख्येवरती अर्धा संघ मध्ये परतलाय आराम करण्यासाठी. हा आराम खऱ्या अर्थाने आराम आहे, परंतु तुम्हाला अजूनही कमबॅक होऊ शकतोय. कारण आता क्रिकेटमध्ये बरंचसं आपण पाहिलं ना सुधारणा झाल्यात. शेवटचा फलंदाज येऊन देखील या सामन्याला कलाटणी देऊ शकतोय. तेजस मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. धक्का क्रमांक 5वा मिळालाय. CSKने मात्र आज प्रतिस्पर्धी MI मुंबई संघाचे मात्र त्यांना ताद उडवलाय. आज मात्र विकेटवरती विकेट येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. असं देखील म्हणू शकतो की विकट्यावरती विकट्या इथे येत असताना कुठेसा तरी नारळ चढवायचा राहिलाय की काय. आहा सुंदर चेंडू. बालकृष्णाला देखील या ठिकाणी पहा ती लय सापडले. आता मात्र गोलंदाज लय मध्ये आलाय. खऱ्या अर्थाने चांगली गोलंदाजी या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल मोठा फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली झेलपर्यंत पोहोचू शकत नाही, परंतु तिथे सीमारेषेला बाहेर जाण्याच्या आधी चेंडू अडवला गेले. पुढचा बॉल. आणखीन एक मोठा फटका खेळला गेला जिथे वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये सिंगल धाव घेतली जाते. सिंगल डबलने तुमचं काम चालणार नाही. इथे मात्र चौकार षटकारांची भाषा बोलावीच लागेल. हा 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 इथे पहा इष्टरक्षक विक्रांत. काय खेळ आज विक्रांतचा राहिला. आजचा दिवस विक्रांतचा राहिलाय. अक्षरशः पूर्ण मैदान आज मात्र विक्रांतच्या नावाने जल्लोष करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 13 धाबा धापळकावरती 5 फलंदाज बाद झाले. चौथं षटक मार्गस्थ असताना गोलांची ट्रॅकवर पाहिलं तर बालकृष्ण गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑफिशियल पंच चांगल्या पद्धतीने आपली कामगिरी चोख कामगिरी बजावत आहेत. अगदीच पाहिलं तर समोर टाकलेला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न बॅटमध्ये व्यवस्थित पट्ट्यामध्ये आला नाही. जिथे मिड ऑन क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला सिंगल धाव कंप्लीट केली गेली. MI संघ खऱ्या अर्थाने या ठिकाणी संकटात सापडलाय, परंतु संकटातून बाहेर यावं लागेल. पुढचा बॉल लेग स्टंप सोडून जाणारा वाईट. अतिरिक्त धाव मात्र इथे पाहायला मिळतोय. तेजेश आणि रणेश मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. 4थं षटक मार्गस्थ असताना अर्धा संघ मात्र डगावट तंबूच्या आश्रयाला परतलाय. बालकृष्णाचा पुढचा बॉल राईट ओव्हर द विकेटनं मोठा फटका खेळला गेलाय. चेंडू आपण पाहिला मिड ऑन क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होत असताना सिंगल तर धाव घेतले गेले. दुसरे धावेचा प्रयत्न आणि तद्भर मात्र आपण पाहिलं जिथे 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत.
गोलंदाज जिथे आपण पाहिलं पहिला चेंडू वाईट फेकतोय सनी हा गोलंदाज इथे आपण पाहतोय पहिला चेंडू डॉट येतोय बॅटर्स रणेश आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ गेलाय 2 धावा त्याच्या धाव वैयक्तिक पाहायला मिळत आहेत संघासाठी पुन्हा एकदा या ठिकाणी पहा ऑन क्षेत्रामध्ये पटका खेळला अगदी जमिनीला करंगळत चेंडू ऑन क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झालाय दुसरे धाव घेत प्रयत्न राहिला मात्र जिथे बॅटर्स रणेशने थांबवलं गेलं बॅटर तेजसला 17 धावसंख्या 4 षटकांचा आपण पाहिला खेळ 5वा षटक मार्गस्थ आहे पुढचा बॉल हो चांगला चेंडू परंतु चेंडू चांगला राहिला टप्पा पाडल्यानंतर दिशा मात्र भरकटली जिथे वाईटचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न राहिला स्क्वेअरले क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे सिंगल तर धाव सहजरित्या घेतली जात आहे या सिंगल डबल धावा जरी आपण घेतल्या ना आता मात्र चेन्नई संघाला काही फरक पडणार नाही CSK म्हणत असेल एका धावेने काही फरक पडत तर इथे चौकट षटकर आले तरच थोडंसं काहीतरी कायापालट या सामन्यामध्ये होऊ शकतोय आणखीन एक त्रिफळाचेत फलंदाज दांडी गोल झाले गोलंदाजाने अचूक निशाणा साधला आणि फलंदाजाला माघारीचा रस्ता दाखवलाय काय या ठिकाणी पहा गोलंदाजी दांडी गोल करत असताना या गोलंदाजाने अचूक निशाणा साधला आणि फलंदाजाला माघारीचा रस्ता दाखवला गेलाय माघारी परतलाय धक्का क्रमांक 6वा मिळालाय इथे मात्र कोणता बॅटर्स येणार आणि खऱ्या अर्थाने धावसंख्येला आकार देणार आता मात्र किती धावांचं लक्ष आहे हे महत्त्वाचं नाही जे खऱ्या अर्थाने कितपर्यंत प्रवास तुम्ही करू शकता हे महत्त्वाचं आहे ज्या प्रवासाला आता आपण लागलोय ना तो प्रवास आपल्याला पूर्ण करायचा आहे पुढे पूर्ण होईल की नाही ते माहिती नाही परंतु कुठपर्यंत प्रवास आपला होऊ शकतोय हे महत्त्वाचं आहे तो प्रवास अर्धवट सोडू नका प्रयत्न करा प्रयत्नाती परमेश्वर 6 बॅटर्स मात्र बाद झालेत पुढचा बॉल थर्डमॅन क्षेत्रामध्ये खेळला जातोय जिथे सिंगल धाव मिळते अगदी विजयाच्या समीप पोहोचला की काय कारण आता फक्त 4 विकेटची गरज आहे CSKला आणि भल्या मोठ्या धावांचं आव्हान पार करायचं आहे MIला गल्ली क्षेत्रामध्ये पटका खेळला गेलाय सिंगल धाव सिंगल मिळतोय सिंगलच्या व्यतिरिक्त मात्र धाव मिळणार नाही CSK की MI की CSK परंतु आता जर आपण थोडं ॲनालिसिस पाहिलं तर CSK थोडी पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत कारण 6 बॅटर्स बाद झालेत पुढचा बॉल फटका खेळला गेलाय सिंगल तर घेतली जाते ऑन क्षेत्रामध्ये दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिलाय दुसरी धाव देखील त्या ठिकाणी पूर्ण होत असताना सुंदर रनिंग बिटवीन द विकेट 2 धावा मात्र इथे पूर्ण केले तर धावून पळून जी सेमीफायनलची मॅच आपण ग्राउंड क्रमांक 2 वरती पाहतोय अनुभवतोय जबरदस्त खेळ मात्र या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे पाच षटकांचा खेळ संपलाय काय जल्लोष साजरा केला जातोय पहा अगदीच विकेट मिळवली गेली खऱ्या अर्थाने काय अप्रतिम चेंडू हाताळला गेला फलंदाज पूर्णपणे चकला आणि मैदानावर विकेटचा हा जल्लोष साजरा करत असताना बॅटर्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे चांगल्या दर्जाचा खेळ मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय जिथे MI संघाला खऱ्या अर्थाने अगदीच चारे मुंड्यात चित केलंय जबरदस्त या ठिकाणी CSKचा बोलबाला पाहायला मिळालाय काय अप्रतिम दर्जाचा खेळ केलाय चेन्नई हम किससे कम नहीं क्योंकि खेलते हम तमिळनाडू स्टेट में चेन्नईचा संघ आज मात्र या ठिकाणी दादा संघ होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे जबरदस्त खेळ या ठिकाणी मग फलंदाजी असेल की गोलंदाजी असेल की त्याची राहिलेली ही म्हणजे क्षेत्ररक्षण सगळ्या सर्व गुण संपन्न असा खेळ खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत पुढचा बॉल हा आणखीन एक खऱ्या अर्थाने डॉट चेंडू 7 फलंदाज बाद झालेत 25 धावा धाव पालकावरती MI संघानं पाहिलेलं स्वप्न पूर्ण करणार कोणाकडे
ती खऱ्या अर्थाने ताकद आहे का, धमक आहे का? पुढचा बॉल अगदी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न राहिला. बॅकवर्ड्स खेळल्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक जिथे चेंडूला उचलणार, फेकी करणार, तद्वार मात्र जिथे गोलंदाजांनी या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. शर्तीचे प्रयत्न करावे लागतील, आत्मविश्वासाने खेळ करावा लागेल, परंतु खऱ्या अर्थाने जो MI संघ, मुंबई इंडियन्स संघ जो आत्मविश्वास खालवलाय ना, तो मात्र त्यांना आज सोपू देणार नाही. क्षेत्ररक्षक आहे, 100 कॅच पकडला गेलाय फाईन क्षेत्रामध्ये. 8वा धक्का. आता मात्र आठवावी लागेल रात्रीची ही मॅच. खऱ्या अर्थाने सचिन प्रीमियर लीग सीझन 3चं MIची अतिशय दयनीय अवस्था करून टाकली आहे CSK संघानं. कोणताच फलंदाज मात्र या ठिकाणी खऱ्या अर्थाने थांबायला नाव घेत नाही. जो येतोय हजेरी लावतोय तंबूच्या आश्रयाला विश्रांती घेण्यासाठी दाखल होत आहे. तू चल मैं आया या ठिकाणी घाई गडबड गोंधळ करतोय आणि गोंधळच नुसतं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालंय. 8 फलंदाज पाहता पाहता बाद झालेत. हा 8वा विकेट आणि 8वा ही सचिन 11 प्रीमियर लीग सीझन 3ची मॅच झोपू देणार नाही. कारण MIचा राहिलेला दबदबा तो मात्र आता या ठिकाणी संपुटात येणार का, हा प्रश्न मात्र निर्माण राहिलाय. या सेमीफायनलच्या मॅचमध्ये VK मैदानाच्या आतमध्ये जर्सी नंबर पाहिला. विराट कोहली 18 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मजबूत हे यष्टी मोठे पटक्यांसाठी जाणला जातोय. बॅटर्स पाहिलं तर विकास संघाची साथ विकासच्या हातात. विकास संघाचा विकास करणार का? पुढचा बॉल जडमध्ये आतळलेला चेंडू या ठिकाणी पाहतोय, जिथे कोणताही धाव मात्र येत नाही. शॉर्ट फाईन लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. चेन्नई संघाला पाहिलं तर फक्त 2 विकेटची गरज आहे आणि MIचा विचार केला तर MIला आतापर्यंत 13 चेंडूमध्ये बरेचसे धावांचं अंतर गाठायचं आहे. फटका फसलाय. राजमौली रिले स्टाईलने झेल घेण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र झेल सुटला गेलाय. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता, जिथे ॲक्शनमध्ये पाहू शकता LI यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पहा फलंदाजाने कसा फटका खेळला होता. अगदीच तो मात्र झेल घेता आला नाही. पहा डॉट चेंडू आलाय. 7वं षटक मार्गस्थी गोलंदाज शरद आलेत. आणखीन एक डॉट. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट्स टाकतोय. मुंबई इंडियन्स संघ मात्र पिछाड्यावर पडलाय. इथे मात्र खऱ्या अर्थाने जो CSKच्या संघानं गोलंदाजानं आणि क्षेत्ररक्षणानं कमाल दाखवले. मोठा फटका या ठिकाणी हवेत खेळला गेला. क्षेत्ररक्षक येणार. धक्का क्रमांक 9वा मिळालाय. एक औपचारिकता बाकी राहिले, कारण एका विकेटचं मात्र या ठिकाणी वाट पाहावी लागते CSK संघाला. हा 9 बॉल अँड 56 रन्स जिंकण्यासाठी 56 धावांची गरज आहे 9 चेंडूमध्ये आणि एक फलंदाज मात्र या ठिकाणी शेवटचा शिल्लक राहिलाय. खऱ्या अर्थाने ग्राउंड क्रमांक 1 वरती आपण पाहिले 2 संघ ऑल आउट होताना पाहायला मिळाले. या मैदानात हा संघ ऑल आउट होणार का, की या ठिकाणी शेवटच्या चेंडूपर्यंत वाट पाहावी लागेल. चांगला बॉल राहिलाय. डॉट चेंडू येतोय. 4 चेंडू आतापर्यंत पाहिले 7व्या षटकामधील. एका विकेटची गरज आहे. आणखीन एक डॉट चेंडू.
28, loss of 9 wicket. MI team 7 out progress in 1 ball remaining. पुढचा बॉल, हा देखील डॉट चेंडू आलाय. 7 षटकांचा खेळ आतापर्यंत संपला गेलाय. 6 चेंडू जिंकण्यासाठी 56 धावांची गरज आहे. आता मात्र या ठिकाणी जरी या ठिकाणी काही करिश्मा झाला तरी 56 धावा म्हटल्यानंतर अवघड आहे. 6 मध्ये 56 धावांची गरज आहे. CSK खऱ्या अर्थाने मॅच एक हारला, परंतु तिथून मॅच जसा हारला तसा कमबॅक मात्र थाटात केलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फायनल क्षेत्रामध्ये झेल पकडला गेलाय. ऑल आउट झालाय. संपूर्ण संघ विश्रांतीला तंबूच्या आश्रयाला पाहायला मिळतोय. विजयी पराजय दोन्ही संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. जबरदस्त खेळ या ठिकाणी CSKचा पाहायला मिळालाय. दोन्ही संघासाठी विश यू बेस्ट ऑफ लक. फायनलमध्ये दाखल झालाय तो म्हणजे CSK संघ. चेन्नई सुपर किंग हा संघ मात्र फायनलमध्ये अंतिम सामना खेळण्यासाठी सज्ज राहिलाय. दोन्ही संघाचं हार्दिक अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.